काल पोलीस स्टेशन सदर बाजार DP पथकातील PSI आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बसस्टँड परिसरात एका लॉजवर रेड केलेली आहे आणि फिर्यादी सचिन सानप पोलीस उपनिरीक्षक यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सदर बाजार येथे कलम 3, 4, 5, 6, 7 पिटा ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. यातील आरोपी आरोपी सचिन नंदू पवार यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यांनी स्वतःच्या फायद्यासाठी बाहेरून महिलांना बोलवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करताना मिळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा पुढील तपास हे हेड कॉन्स्टेबल हार्मे हे करत आहेत. किती पीडितांची 3 पीडितांची आपण सुटका केलेली आहे. 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या लॉजवर यापुढे जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती DYSP अनंत कुलकर्णी यांनी दिली. वारंवार त्याच ठिकाणी नाडी मारली जात आहे, तर त्या संदर्भात आपण काही कारवाई करणार आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंधात्मक अधिनियम 1956च्या कलम 18च्या तरतुदीनुसार आम्ही असे ज्या ठिकाणी वारंवार आपण कारवाई केलेली आहे ते हॉटेल असेल, ढाबा असेल, लॉज असेल, घर असेल, ते बंद करण्याबाबतचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांना पाठवणार आहोत आणि त्या 18च्या तरतुदीनुसार त्यांना अधिकार आहे की सुनावणी घेऊन ते बंद करण्याबाबतचे आदेश ते पारित करू शकतात. त्यामुळे आम्ही त्यांना आजच प्रस्ताव पाठवणार आहोत, जे आम्ही असे काही प्लेसेस आयडेंटिफाय केलेले आहेत ज्या ठिकाणी वारंवार वेश्या व्यवसाय चालवला जातो. अशा ठिकाणची सविस्तर प्रस्ताव आज पाठवणार आहोत आणि त्यावर त्यांना आम्ही कारवाई करण्याची विनंती करणार आहोत.